मोठ्या सेलिब्रिटींच्या लाडक्या ठिकाणी जेवायला जायचं म्हणून या छोट्या सेलिब्रिटीला तयार केलं. तिथली महागाई पाहून धक्का बसू नये म्हणून मोनिकाने आधीच EMI वर 2 महागड्या कॉफी घेतल्या. मग ह्या गाड्यानं वृंदाची शिंक चित्रित केली. मग गेलो वांद्रे कुर्ला संकुलातल्या बलामी खाद्यगृहात, जिथे स्पेलिंग मधला जी उच्चारात यायला रा जी नाही जी. इथल्या अनेक विस्मयकारी गोष्टी पाहून वृंदा विस्मयचकित झाली. हे मेट्रो प्रकल्प बाधित झाड पुनर्रोपणाच्या प्रतीक्षेत अधांतरीच होतं. पर्सवाल्या बाईचं धड धाकट नव्हतं, कोटातल्या माणसाच्या पोटावर पाय देऊन पोटच गहाळ केलं होतं. हा निरोधर माणूस पाहून मी माझ्या उदरासाठी लोडेड फ्राईज मागवले आणि कॉकटेल मागवलं बेरी हाय बॉल. त्याला हाय बॉलून मी फ्रान्सच्या काचऱ्यांना अर्थात फ्रेंच फ्राईजला पोटात जागा दिली. माझं उदरभरण सुरू असताना मोनिकाचं लक्ष विचलित करण्याचं यज्ञकर्म वृंदा करत होती. पण या मॉकटेलमुळे मोनिका भानावर आली आणि वृंदाला मिळाली बाहुली. त्यात ती नाही रमली म्हणून तिने मान फिरवली. विश्वनाथन आनंदचा चाहता तोंडावर बुद्धिबळ घेऊन आलेला पाहून वृंदाच्या बुद्धीला हसण्याचं बळ मिळालं. माझ्या सुमार विनोदांवरती वेगवेगळ्या पद्धतीने हसून वृंदा मला प्रोत्साहन देत होती. प्रोत्साहनात प्रथिनं नसल्यानं त्यासाठी 3 मिरची अर्थात 3 पेपर चिकनचा आस्वाद घेतला. मग चिकन 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 किती असा डान्सही केला. तुम्ही जे खातात ते होता असा समज असल्यानं सुशील होण्यासाठी मी सुशी मागवली. ज्यांनी कोणी चॉपस्टिक नामक या 2 काड्यांचा खाण्यासाठी वापर होईल असा शोध लावला, त्याच्याच नाकात 2 काड्या घालून गरबा खेळण्याचा मोह आवरून मी सुशीवर ताव मारला. चांगली सुशी खाल्ल्याची खुशी माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सुशियों का दिन आया है असं म्हणेपर्यंत रस्ता काढत पास्ता आला. तो मी फस्त केला आणि मस्त असल्याची कबुली दिली. मग बलामी या खाद्यगृहात बलामी पिचकारी हे गाणं गुणगुणत इथल्या अगम्य पण नयनरम्य अशा अंतर्गत सजावटीचा म्हणजेच इंटिरियरचा आनंद लुटण्यात व्यग्र झालो.